नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर सुनेत्रा पवार म्हणजे अजितदादांच्या ज्या पत्नी आहेत त्या आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेला आहे. खरं तर सुनेत्रा पवार यांचं जीवन प्रवास व राजकीय वाटचाल कशी आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, सुनेत्रा पवार जे महाराष्ट्राचे आत्ताचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज शपथ घेतलेले आहेत. त्यांचा जो जन्म आहे तो 18 ऑक्टोबर 1963 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांच्या वडिलांचे नाव आहे बाजीराव पाटील, भाऊ जे आहे ते पदमसिंह पाटील आणि दोघेही या ठिकाणी राजकारणात कार्यरत आहेत. शिक्षण त्यांचं जे आहे ते 1983 मध्ये वाणिज्य या शाखेतून म्हणजेच कॉमर्समधून या ठिकाणी त्यांची पदवी झालेली आहे. त्यांचा जो लग्न आहे तो लग्न 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी या ठिकाणी विवाह. त्यांची जे 2 मुलं आहेत पार्थ पवार आणि जय पवार, सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यानंतर ताईंचं म्हणजे सुनेत्रा वहिनींचं या ठिकाणी जे सामाजिक कार्य आहे ते पाहू शकता. एन्व्हायरमेंटल फोरम इंडिया म्हणजे NGOची स्थापना बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत. याच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना या ठिकाणी रोजगार मिळवून दिलेला आहे. तसेच विद्या प्रतिष्ठान विश्वस्त आणि पुणे विद्यापीठ जे आहे, आपल्या पुणे विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. हे झालं त्यांचं सामाजिक कार्य. त्यानंतर राजकीय जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने सुरू झालेला आहे. सन 2024 म्हणजे सन 2024च्या लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव आणि 18 जून 2024 रोजी राज्यसभेवर बिनविरोध निवड. सध्या उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. बघा, एकूणच हा जो सुनेत्रा पवार आहेत त्यांचं जीवन प्रवास व राजकीय वाटचाल कशी आहे याबद्दलच व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.